नमस्कार मंडळी. गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे ज्येष्ठ नागरिकांनी हेडफोन का वापरू नयेत. आजकाल मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. व्हिडिओ पाहणं, गाणी ऐकणं, न्यूज बघणं हे सगळं आपण मोबाईलवर करतो आणि या सगळ्यासोबत हेडफोन वापरणं ही एक सवय झालेली आहे. पण विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी हेडफोन वापरताना फार काळजी घ्यायला हवी, कारण या छोट्याशा उपकरणामागे अनेक धोके दडलेले आहेत. तर चला आपण ते समजून घेऊयात. पहिल्यांदा आपण हेडफोन वापरण्याचे काय धोके आहेत ते जाणून घेऊयात. ऐकण्याची क्षमता कमी होणं. मोठ्या आवाजात किंवा जास्त वेळ हेडफोन लावल्यामुळे कानातील नाजूक पेशींवर ताण येतो आणि श्रवणशक्ती कमी होऊ शकते. दुसरं आहे कानात दुखणं किंवा संसर्ग होणं. सतत हेडफोन कानात ठेवण्यामुळं कान गरम होतो, तसंच घाम, धूळ आत अडकते आणि इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. डोकेदुखी आणि चक्कर. खूप वेळ संगीत ऐकल्यामुळं डोळे, कान आणि मेंदूवर ताण येतो. परिणामी डोकेदुखी, चक्कर आणि थकवा जाणवू शकतो. यातलं तुम्हाला काही होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हृदय आणि रक्तदाबावर परिणाम. सतत मोठ्या आवाजात ऐकल्यानं शरीरात तणावाचे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढू शकतो. अजून एक त्यातला धोका आहे समाजापासून दुरावा. हेडफोन लावल्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही, त्यामुळे संवाद कमी होतो आणि एकटेपणा वाढतो. अपघाताचा धोका. चालताना आपण जनरली पाहतो मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक करताना लोक हेडफोन लावून चालत असतात रस्त्याच्या कडेने, फुटपाथवरनं किंवा गार्डन मधून. तर चालताना, सायकल किंवा वाहन चालवताना हेडफोन वापरल्यास रस्त्यावरचा आवाज, हॉर्नचे आवाज ऐकू येत नाही आणि अपघाताची शक्यता वाढते. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा धोका म्हणजे मेंदूवर ताण येतो. विशेषतः ब्लूटूथ हेडफोन वापरल्यानं वायरलेस रेडिएशनचा दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. याचा अभ्यास अजूनही चालू आहे. मंडळी, 60 वर्षानंतर आपल्या कानांची स्थिती काय असते आणि आपली जी ऐकण्याची शक्ती, श्रवण शक्ती काय असते, तर लक्षात ठेवा, आपला कान हा देखील शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे वयाबरोबर थकतो. 60 वर्षानंतर कानातील नाजूक पेशी, जे हेअर सेल्स आहेत, बारीक लव असते केसांची, ती सगळं ऐकण्याचं काम करत असते, तर ती हळूहळू झिजायला लागते. त्यामुळे उच्च आवाजातील ध्वनी, मंद शब्द किंवा गर्दीतल्या संभाषणाचे शब्द ओळखणं कठीण होतं. आणि हीच कारण आहेत की ज्येष्ठांना लोकांचं बोलणं ऐकताना काय 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 असं पुन्हा विचारावं लागतं. अशा परिस्थितीत जर आपण हेडफोन वापरले, विशेषतः मोठ्या आवाजात आणि जास्त वेळ, तर आधीच कमकुवत झालेल्या पेशीवर आणखी ताण येतो आणि ज्येष्ठांच्या कानामध्ये नैसर्गिक फिल्टरिंग क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे हेडफोन मधून येणारा थेट आणि तीव्र आवाज त्यांच्या उरलेल्या श्रवण शक्तीला वेगानं नष्ट करू शकतो. त्यामुळे जे काही थोडंफार उरलं सुरलं ऐकण्याचं सामर्थ्य उरलंय ते टिकवण्यासाठी हेडफोन टाळणं हा उत्तम मार्ग आहे. सध्या काय काय हेडफोनचे प्रकार आहेत आणि त्यांचे धोके आणि त्यांची वैशिष्ट्ये काय ते पण समजून घेऊयात. पहिला आहे इन इयर. हे हल्ली आलेला फॅड आहे. इन इयर म्हणजे कानात घालायचे छोटे इयरफोन, जे एकदम आत कानात घुसतात. तुम्हाला ते जाहिरात करताना सांगतात की तुम्हाला अतिशय भारी पद्धतीने म्युझिक ऐकू येईल किंवा जे काही व्हिडिओ असेल त्याचा साऊंड येईल. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते हलके असतात, सहज खिशात ठेवता येतात, स्वस्त असतात. पण धोका काय आहे लक्षात घ्या. कानाच्या आत थेट आवाज पोहोचतो. नैसर्गिकरित्या आपण आवाज कसा ऐकतो, आपल्या कानाच्या पाळ्या किंवा जो बाहेरचा कान आहे त्याच्यावरती आवाज येतो, मग तो आत जातो, टप्प्याटप्प्याने आत जातो. हे इन इयर म्हणजे जे कानात घुसतात आत, साधारण 2 मिलीमीटर 3 मिलीमीटर म्हणजे प्रॉपर कानातच आत असतात ते. तर त्यामुळे आवाज थेट कानात पोहोचतो आणि दीर्घकाळ वापरल्यास श्रवण शक्तीवर याचा सर्वाधिक परिणाम होतो. दुसरे आहेत ऑन इयर म्हणजे कानावर ठेवायचे हेडफोन. त्याचं वैशिष्ट्य काय, तर हे थोडे मोठे आहेत, कानावर बसतात, म्हणजे फार आत जात नाही इन इयर सारखे, पण ते तरी कानात ते अडकून राहतात. आवाजाची गुणवत्ता चांगली असते. पण धोका काय तर कान दाबले जातात आणि जास्त वेळ वापरल्यास कान दुखतात.
दुसरे आहेत असे बल्की असे ओव्हर इयरफोन. हे संपूर्ण कान झाकणारे मोठे हेडफोन असतात. याची साऊंड क्वालिटी सर्वोत्तम असते, बाहेरचा आवाज देखील कमी येतो, त्यामुळे तुम्हाला जे काही तुम्ही ऐकताय ते क्लिअरली ऐकू शकता. परंतु धोका काय, तर ते जड असतात, त्याचं वजन जास्त असतं, त्यामुळे डोकं मान हे दुखू शकतं आणि दीर्घकाळ वापरल्यास याचा देखील श्रवणशक्तीवर ताण येऊ शकतो. चौथे आहेत ब्लूटूथ किंवा वायरलेस हेडफोन. याचं वैशिष्ट्य काय, वायर नसल्यामुळे सोपे, स्टायलिश आणि मोबाईलशी सहज जोडता येतात. आणि धोका मात्र त्यातला रेडिएशनचा संपर्क, त्याला ती बॅटरी असते ती चार्ज करायला लागते, महाग असतं. तर हे ब्लूटूथ हेडफोन्स म्हणजे रेडिएशनचं याच्यावरती संशोधन चालू आहे, परंतु त्याचं शेवटी मोबाईल रेडिएशन थ्रूच ते साऊंड तुमच्या त्या कानात पोचवत असतो. तर त्या रेडिएशनचा परिणाम आपल्या कान आणि त्याचा संबंधित यंत्रणेवर होऊ शकतो. पाचवे आहेत वायर्ड हेडफोन, जे जुन्या पद्धतीचे आहेत. यात रेडिएशन नाही, स्वस्त असतात आणि स्थिर आवाज असतो. पण त्यातला दुसरा धोका काय, तर हे वायर गुंतात, दरवेळी त्या सोडवाव्या लागतात, त्याचा टिकाऊपणा कमी असतो, ते नाजूक कनेक्शन असतात, त्यामुळे ते वायर ती आतल्या आत तुटते आणि मग तुम्हाला ते परत विकत घ्यावे लागतात. तर आता कंपॅरिझन किंवा तुलना करायची म्हटली तर ब्लूटूथ हेडफोनचं चलन आहे. सगळे युवा वर्ग असेल, बरेच लोक हे ब्लूटूथ वापरतात फोन आणि वायर्ड हेडफोन. तर ब्लूटूथ हेडफोन हे सोयीस्कर जरी असले तरी रेडिएशनचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कुणीही संशोधन त्याच्यावरती चालू आहे आणि कोणीही ठामपणे असं सांगितलेलं नाहीये की त्याचा काही वाईट परिणाम होतच नाही. दुसरं म्हणजे सतत त्याची बॅटरी चार्ज करावी लागते. वायर्ड हेडफोनचं काय आहे, तर ते थोडे त्रासदायक आहेत, सांभाळायला लावायला थोडे त्रासदायक आहेत, पण ते सुरक्षित आहेत आणि तुलनेने आरोग्यासाठी चांगले आहेत, कारण कसलंही रेडिएशन त्यातनं पसरत नाही. आता दुसरा एक मुद्दा आहे की तुम्ही दुकानात गेले की हेडफोन मागतात, दुकानदार म्हणतो स्वस्तवाले देऊ का चांगलेवाले देऊ का ओरिजिनल वाले देऊ. आता आपण कधी विचार केलाय का की स्वस्त असेल जो 100 रुपयात 150 रुपयात मिळतो आणि जो कंपनीचा अधिकृत असतो तो 1200 1500 1800, ही एवढी तफावत का असते. तर जे स्वस्त हेडफोन आहेत त्यातला आवाज हा विकृत स्वरूपाचा आणि तीव्र असतो. विकृत म्हणजे जी साऊंड इंजिनिअरिंग असतं ते एकदम खालच्या लेवलचं असतं आणि त्यामुळे कानांना अधिक हानी पोहोचते. आवाज कर्कश असतो, त्यातने ज्या ध्वनी लहरी येत असतात त्या खराब क्षमतेच्या, खराब गुणवत्तेच्या असतात. त्यामुळे दर्जेदार मटेरियल नसल्यामुळं त्वचेवर इन्फेक्शन देखील होऊ शकतं. जे त्याचं रबरचं पॅड असतं आतलं, जे आपल्या कानाच्या त्वचेवर बसतं, ते पण दर्जेदार नसल्यामुळं आणि तिथे घाम आला, मळ असतो कानातला आणि सतत तुम्ही ते अडकवून फिरत असाल, ऐकत असाल तर कानातल्या त्वचेवर त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. बुरशीजन्य सारखे त्वचेचे रोग होऊ शकतात. काही स्वस्त हेडफोन मध्ये जर ब्लूटूथ हेडफोन असेल स्वस्तवाला तर त्याच्यात रेडिएशन जास्त आढळून येतं, टिकाऊपणा कमी, वारंवार बदलावे लागतात आणि त्यामुळे दीर्घकाळात तो खर्च शेवटी जास्तच होतो. मग आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही काय करायचं, तर हेडफोन वापरण्याची आदर्श पद्धत, आम्ही समजा 4 चौघात असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असो तर मोबाईल स्पीकर वरती ऐकणं हे बॅड मॅनर्स समजलं जातं, लोकांनाही त्रास होतो. तर मग आता काय करायचं, हेडफोन आम्हाला त्यातल्या त्यात कसं आम्ही प्रायव्हेटली आमचं ऐकू शकतो. तर मित्रांनो, हेडफोन पूर्णपणे टाळले तर उत्तमच, पण जर कधी कधी वापरण्याची गरज पडली तर काही सोनेरी नियम, गोल्ड एज गॅनवरचे गोल्डन रूल्स लक्षात ठेवा. आवाज नेहमी मोबाईलच्या जास्तीत जास्त क्षमतेच्या 60% पेक्षा जास्त ठेवू नका. आपण जेव्हा त्याचा व्हॉल्यूम वाढवतो तर 50च्या वरती गेल्यानंतर ते रेड साईन दाखवायला लागतं. याचं कारण ते सांगतंय की तुम्ही हा आवाज सुरक्षित क्षमतेच्या वरती ऐकताय. त्यामुळे आपण थोडा पेशन्स ठेवायचा. 1 मिनिटं 2 मिनिटं आपण 50 किंवा 60% कॅपॅसिटीलाच आवाज ऐकला तर कान ऍडजस्ट करून घेतो. लक्षात घ्या, थोडा वेळ तसाच तो ऐकला की कान ऍडजस्ट करून घेतो ना, आपल्याला ऐकू येऊ लागतं. परंतु आपल्याला घाई झालेली असते की पटकन ते गाणं असेल, न्यूज असेल, काय मोठ्या आवाजात ऐकू येत नाही, मग वाढव व्हॉल्यूम. लोक 90-100 पट त्या ओरिजिनल कॅपॅसिटीच्या तेवढ्या हायेस्ट व्हॉल्यूमला ते ऐकत असतात आणि मग कानाला देखील त्या हायेस्ट व्हॉल्यूमची सवय होत जाते.
दुसरं आहे सलग 20-25 मिनिटांपेक्षा जास्त हेडफोन कधीही लावू नका आणि त्यानंतर थोडा ब्रेक घ्या, कानाला ब्रेक द्या. कारण कानाची सिस्टीम लक्षात घ्या, कान हा मेंदूच्या जवळ आहे. त्यामुळे आपण थोडा ब्रेक घ्यायचा. लहान कानात घालायचे. इन इयर फोन वापरण्याऐवजी कानावर ठेवायचे. ऑन इयर किंवा सगळ्यात बेस्ट ओव्हर इयर हेडफोन निवडा, कारण त्यामुळे आवाज थोडा पसरतो आणि कानावरचा आतल्या जी काही नाजूक भाग आहे त्याच्यावरचा ताण, थेटपणे येणारा ताण कमी होतो. शक्यतो वायर्ड हेडफोन वापरा, कारण त्यात रेडिएशनचा धोका कमी आहे. आणि नेहमी दर्जेदार विश्वासार्ह ब्रँडचेच हेडफोन वापरा. सर्वात महत्वाचं, हेडफोन वापरत असताना आजूबाजूच्या जगाशी संपर्क ठेवा. बाहेर चालताना किंवा वाहन चालवताना हेडफोन अजिबात लावू नयेत आणि जर लावलेले असतील तर थोडे एक्स्ट्रा अलर्ट राहून आजूबाजूला काय चाललंय, कुठून गाडी येते, आपण कुठे रस्ता क्रॉस करतोय, काय करतोय याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा. मंडळी, हेडफोन हा आधुनिक सोयीचा भाग जरी असला तरी त्याचे दुष्परिणाम हे गंभीर असू शकतात. म्हणून शक्यतो हेडफोन न वापरता मोबाईलचा स्पीकर कमी आवाजात वापरा. कुटुंबियांबरोबर एकत्र व्हिडिओ किंवा संगीत ऐका. यामुळे आरोग्यही आपलं सुरक्षित राहील आणि सामाजिक संवादही वाढेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा. तुमचा काय अनुभव असेल तोही तुमच्या प्रतिक्रियेच्या रूपात कमेंट सेक्शन मध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुम्ही हा जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.